नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे अगदी चमचमीत चटपटीत अशी पावभाजी. तर ही पावभाजी पहा, बघता क्षणी खावीशी वाटणारी आणि रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि खायला देखील ती अगदी स्वादिष्ट अशी बनलेली आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. 4 ते 5 जणांना अगदी व्यवस्थित पोटभर पुरेल इतक्या प्रमाणात ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि फक्त अर्ध्या तासामध्ये ही पावभाजी मी बनवलेली आहे. तर सविस्तर कृती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये आहे इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. आता एका मीडियम आकाराच्या वाटीनेच इथे मी पाऊण वाटी मटार घेतलेला आहे. सोबतच इथे मी सेम त्याच वाटीने पाऊण वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी गाजराचे काप करून घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी थोडा मोठ्या आकारातच कट करून घेतला आहे. एक मध्यम आकाराची सिमला मिरची देखील इथे मी कट करून घेतली आहे आणि पाव वाटी इतके बिटाचे काप करून घेतलेले आहेत. बिटामुळे रंग पावभाजीला अगदी सुरेख येतो. तर इथे तुम्ही ही वाटी पहा, या वाटीच्या प्रमाणातच इथे मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे. तर मीडियम आकाराचे हे 3 बटाटे आहेत ते मी अगोदर चिरून घेतलेले नव्हते, कारण ते काळे पडू शकतात यासाठी. तर आता मी हे बटाट्याची साल काढून मोठ्या आकारातच हा बटाटा देखील कट करून घेते आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण साधारण पाऊण वाटी इतका मटार घेतलेला आहे. मटारामुळे पावभाजीचे टेक्स्चर अगदी मस्त येते. पावभाजी एकदम दाटसर बनते आणि चवीला देखील अगदी छान लागते. तर आता इथे हे 3ही बटाट्याची साल काढून मोठ्या आकारात हे बटाटे मी कट करून घेतलेले आहेत. तर पावभाजी लवकर बनवण्यासाठी आपण या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर एका कुकरमध्ये या चिरून घेतलेल्या सर्व भाज्या, मटार आणि बटाटा देखील घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पुरेसे पाणी ओतायचे आहे. या भाज्या व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे, कारण नंतर शिजताना भाज्यांना देखील पाणी सुटते आणि फार असे पाणी या भाज्यांमध्ये होते. म्हणूनच आपल्याला अगदी भाज्या या कुकरमध्ये व्यवस्थित अशा बुडल्या जातील इतपतच आपल्याला यामध्ये भाज्या बुडतील इतपतच यामध्ये पाणी घालायचे आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडेसे बटर घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पावभाजी मसाला अशा प्रकारे भाज्या शिजतानाच घातला म्हणजे पावभाजीला देखील छान अशी टेस्ट येते. आता चमच्याने व्यवस्थित हलवून झाल्यानंतर कुकरला झाकण लावायचे आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 6 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत. तर आता कुकरचे झाकण काढून पाहिले असता या भाज्या अगदी छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत. आपण जेवढे पाणी ओतले होते तेवढ्या पाण्यातच या भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. आता जे या भाज्यामध्ये उरलेले पाणी आहे ते पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हेच पाणी आपण पावभाजी बनवण्यासाठी पुढे वापरणार आहोत. तर आता या ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या एकदा आपण पळीने व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर स्मॅशरने अगदी मऊसूत करून घ्यायच्या आहेत. तर पळीने 1 मिनिटभर मी या भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत की नाही हे पाहिले आहे. भाज्या अगदी मऊसूत शिजलेल्या आहेत. तर आता स्मॅशरच्या साहाय्याने 5 ते 6 मिनिटे या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. सर्व भाज्या छान अशा स्मॅश झालेल्या आहेत. आता हे जे कुकर आहे ते आपण आता बाजूला ठेवून देऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असे या भाज्या सगळ्या स्मॅश करून झालेल्या आहेत. आता भाजीला फोडणी देऊया. तर आता गॅसवर मी कढई ठेवली. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घातले. साधारण 2 ते 2.5 चमचे इतके यामध्ये मी बटर घातले आहे. बटरशिवाय पावभाजीला छान चव येतच नाही, त्यामुळे बटर आवर्जून घाला. जर तुम्हाला बटर आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही लोणी देखील किंवा तूप देखील यामध्ये घालू शकता. आता बटर आणि तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे व्यवस्थित फुलले गेले की यामध्ये 2 मोठ्या आकाराचा कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. तर कांदा अगदी आपल्याला बारीक चिरूनच यामध्ये घालायचा आहे. जर तुम्हाला बारीक चिरायचे नसेल त्याऐवजी तुम्ही किसणीवर हा कांदा किसून देखील घेऊ शकता. तर आता कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची बारीक चिरून यामध्ये घालायची आहे. आता ढोबळी मिरची देखील या कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. तर आता ढोबळी मिरची आणि कांदा हलकासा गुलाबीसर रंगावर आला की यामध्ये 1 चमचा ताजी आलं लसणाची पेस्ट घालायची. आलं लसणाची पेस्ट ताजीच घालायची म्हणजे पावभाजीला छान असा स्वाद येतो. तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा कांदा आणि सिमला मिरची चांगली परतून घ्यायची आहे. आता साधारण 6 ते 7 मिनिटे आपण हे दोन्ही जिन्नस चांगले परतले की त्याला पहा अशा प्रकारे हलकासा तांबूस रंग येऊ लागतो. तर आता यामध्ये 1 वाटी
टोमॅटो प्युरी घालायची आहे। ज्या वाटीने आपण सर्व भाज्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने ते आपल्याला 1 वाटी टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि ती देखील या कांद्यामध्ये फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करत आपल्याला चांगली ती परतवून घ्यायची आहे। तर आता ही टोमॅटो प्युरी पटकन या फोडणीमध्ये किंवा तेलामध्ये परतली जावी यासाठी यामध्ये मी आणखीन अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घेते आहे। तर आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर साधारण 5 मिनिटे आपल्याला ही टोमॅटो प्युरी चांगली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे ती पटकन घट्टसर होते आणि चांगली परतली देखील जाते। असेच आणखीन 1-2 वेळा यावर झाकण ठेवून ही टोमॅटो प्युरी तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। तर पहा, अशा प्रकारे आता साधारण 5 मिनिटानंतर ही टोमॅटो प्युरी छान अशी शिजली गेलेली आहे, परतली गेलेली आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि साधारण 2 ते 2.5 चमचे इतकी कसुरी मेथी हातावर चोळून मी या फोडणीमध्ये घालत आहे। कसुरी मेथीमुळे पावभाजीची चव आणखीन वाढते। तर आता या सर्व घातलेले मसाले आहेत ते आपण कलत्याने व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे फोडणीमध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतले जातात आणि पावभाजीला अगदी छान अशी चव येते। तर आता पुन्हा एकदा स्मॅशरने मसाले घातल्यानंतर कांदा, टोमॅटो प्युरी आणि शिमला मिरची आहे ती छान अशी व्यवस्थित एकजीव व्हावी यासाठी पुन्हा एकदा स्मॅशरने मी अशा प्रकारे घोटून घेते आहे। तर साधारण 3 ते 4 मिनिटे आपल्याला अशाच प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो देखील अगदी व्यवस्थित असा मऊसर बनतो। आता यामध्ये घातलेले मसाले अजिबात करपू नयेत यासाठी भाज्यांचे जे उरलेले पाणी होते ते पाणी किंवा जे सूप म्हणू शकता ते आपण यामध्ये साधारण पाव वाटी इतके घालायचे आहे आणि चमच्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि तो देखील यामध्ये व्यवस्थित असा हलवत मिक्स करून घ्यायचा आहे। तर फोडणीमध्ये अशा प्रकारे पावभाजी मसाला घातला की पावभाजीची चव देखील आणखीन वाढते। तर आता पावभाजी मसाला घातल्यानंतर पुन्हा मी येते 1 मिनिटभर व्यवस्थित असे कलत्याने हलवत ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता यामध्ये आपण जे स्मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या पळीने व्यवस्थित अशा यामध्ये घालायच्या आहेत आणि कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे। पहा, अशा प्रकारे। तर आता जे आपण भाज्या शिजवताना उरलेले किंवा जे काढून ठेवलेले पाणी होते ते सर्व पाणी आता यामध्ये घालायचे आहे। तरी देखील ही भाजी मला खूप अशी घट्टसर दाटसर वाटत होती, त्यामुळे यामध्ये मी आणखीन साधारण 1 ग्लासभर कोमट पाणी करून घातलेले आहे। कोमट पाणी यामध्ये घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत ते चांगले मिक्स करून घ्यायचे। भाजीचे टेक्स्चर तुम्हाला ज्याप्रमाणे हवे असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पण यामध्ये पाणी तुम्ही गरम करूनच घाला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। लक्षात असू द्या की आपण फोडणी करताना आणि भाज्या शिजवताना देखील यामध्ये थोडे मीठ घातलेले होते, त्यामुळे थोडीशी टेस्ट करूनच यामध्ये तुम्ही मीठ घाला। आता ही भाजी आपण हाय फ्लेमवर चांगली शिजवून घेणार आहोत। साधारण 12 ते 15 मिनिटे आपल्याला ही भाजी चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। कलत्याने अधूनमधून ही भाजी आपण हलवून घ्यायची आहे, म्हणजे तळाशी ती चिटकू नये यासाठी। तर पहा, इथे मी साधारण 5 ते 6 मिनिटानंतर अशा प्रकारे कलत्याने हलवून घेते आहे। आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। तर भाजी शिजतानाच यामध्ये मी आणखीन 2 चमचे बटर घालत आहे, म्हणजे भाजीची चव देखील आणखीन वाढते। आता यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आणि भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे वरतून पावभाजी मसाला घातला की भाजीची या टेस्ट आणखीन वाढते। तर आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे ते आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आहे। 5 मिनिटानंतर पुन्हा याचे झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। यामध्ये घातलेल्या सर्व मसाल्यांचा स्वाद या संपूर्ण भाज्यांमध्ये उतरतो आणि भाजीला अगदी छान अशी चव येते। आणखीन यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आणि पुन्हा मंद आचेवर आपल्याला 5 मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। तर पहा, पूर्वीपेक्षा या भाजीचा रंग आणि स्वाद आणि टेक्स्चर देखील येथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असे झालेले आहे। तर पहा, इथे मी पळीने ही भाजी तुम्हाला दाखवते आहे। तर अगदी परफेक्ट स्ट्रीट स्टाईल ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर चमचमीत चटपटीत अशी झटपट होणारी घरच्या घरी 5 ते 6 जणांना व्यवस्थित पुरेल अशी ही पावभाजीची भाजी आपली तयार झालेली आहे। तर आता सर्व करताना काय करायचे, तर आपल्याला जे पाव आहेत ते पाव आपण थोडेसे तव्यावरती गरम करून घेणार आहोत। तर गॅसवर मी एक तवा ठेवला आहे। तर आता तवा चांगला गरम झाला आहे, यावर थोडेसे बटर घालूया
बटर गरम झाले की यामध्ये आवडीनुसार थोडासा पावभाजी मसाला घालायचा किंवा वाटल्यास तुम्ही तयार केलेली ही पावभाजीची भाजी देखील घालू शकता. थोडीशी कोथिंबीर या बटरवर भुरभुरायची आणि पाव अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटर लावून हे पाव आपल्याला दोन्ही बाजूंनी आणि मधून अशा प्रकारे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. पाव चांगले गरम झाले की काढून घेऊया. आता एका प्लेटमध्ये गरम गरम चमचमीत चटपटीत अशी ही तयार केलेली पावभाजी घालायची आणि आता हे मसाला लावलेले पाव देखील यामध्ये ठेवायचे. तोंडी लावण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा एखादा लिंबाची फोड ठेवूया. आता पावभाजीवर वरतून थोडेसे बटर घालायचे. बटरशिवाय पावभाजी म्हणजे अपूर्णच आहे. सर्वात शेवटी वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि अशा प्रकारे अगदी चमचमीत चटपटीत अशी पावभाजी इथे आपली तयार झालेली आहे.